हॅलो स्टुडंट्स, आपण रोल्स थेरम पाहणार आहोत आणि स्टेटमेंट काय बघा रोल्स थेरमचं. इफ y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज ए रियल व्हॅल्यूड फंक्शन such that पहिली कंडिशन f of x is continuous on closed interval ab. सेकंड कंडिशन आहे बघा, f of x is differentiable on open interval ab. And third condition, f of a is equal to f of b. Then there exists a real number c belongs to open interval ab such that f dash c is equal to 0. बघा रोल्स थेरम काय सांगतोय तर y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे रियल व्हॅल्यूड फंक्शन असेल आणखी तर ते कंटिन्युअस असेल कुठं तर क्लोज इंटरवल ए बीला, डिफरन्शिएबल असेल कुठं तर ओपन इंटरवल ए बीला, आणि एफ ऑफ एची व्हॅल्यू आणि एफ ऑफ बीची व्हॅल्यू इक्वल असेल तर तिथं एक पॉईंट असा असतो, ॲटलिस्ट एक पॉईंट असा असतो ओपन इंटरवल ए बीमध्ये, असा एक पॉईंट असतो की त्याची व्हॅल्यू एफ डॅश सी घेतला तर काय येते 0 येते. याला आपण रोल्स थेरम असं म्हणतोय. आपल्याला जर क्वेश्चन असा आला चेक द व्हॅलिडिटी ऑफ द रोल्स थेरम, व्हॅलिडिटी चेक करायची असेल, कन्फर्मेशन चेक करायचं असेल तर आपल्याला या 3 कंडिशन सॅटिस्फाय होतात का पाहिलं पाहिजे. आणि व्हेरीफाय रोल्स थेरम आलं, क्वेश्चन कसा असेल, व्हेरीफाय द रोल्स थेरम ऑफ द गिव्हन फंक्शन असा असेल तर तुम्हाला ह्या कंडिशन पण चेक करावे लागतील आणि तिथं असा एक सी हा पॉईंट शोधला पाहिजे की जो ओपन इंटरवल ए बी मधील असेल की जिथं एफ डॅश सी काय आहे 0 आहे. आपण याच्यावरचे आपण जॉमेट्रिकली बघूया रोल्स थेरम काय सांगतोय. जॉमेट्रिकली आपण जर ग्राफ काढले y इज इक्वल टू एफ ऑफ एक्सचा ग्राफ काढला, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे फंक्शन आहे त्याचे ग्राफ काढले कारण हे कंटिन्युअस आहे, एक तर असाही काढू शकतोय किंवा आपण असाही काढू शकतोय. दोन्ही मेथडनं आपण काय करू शकतोय त्याचा ग्राफ काढू शकतोय. आता ग्राफ काढल्यानंतर बघा आपल्याला ए आणि बी हे 2 पॉईंट्स घेतलेत, इथं स्मॉल ए आणि स्मॉल बी आहे. एफ ऑफ एची व्हॅल्यू आणि एफ ऑफ बीची व्हॅल्यू असणार आहे. एक्स एक्सिस वाय एक्सिस आहे, इथं पण एक्स एक्सिस वाय एक्सिस आहे. हा पॉईंट सी घेतलाय बघा आपण इथं सी, आणि ही लाईन ए बी आणि एक्स एक्सिस एकमेकाला काय होते पॅरलल होते इथं, आणि इथं एफ डॅश सी मिळतोय आपल्याला ह्या पॉईंटला. इथं पण बघा सी हा पॉईंट इथं घेतलाय आपण आणि ए एन बी पॉईंट्स एफ ऑफ ए एफ ऑफ बी मिळाला आपल्याला. एक्स एक्सिस आणि वायवर ॲक्सिसवरती ए आणि बी आहे. तर बघा आपली पहिली कंडिशन काय होती बघा, पहिली कंडिशन दिलेली आपल्याला एफ इज कंटिन्युअस ऑन ए बी, एफ इज कंटिन्युअस ऑन ए बी. जर एफ इज कंटिन्युअस आहे ऑन ए बी क्लोज इंटरवल ए बी म्हणजेच काय, दॅट इज वी कॅन ड्रॉ द ग्राफ ऑफ द फंक्शन. आपण ग्राफ काढू शकतोय फंक्शन कुठून कुठं, एक्स इज इक्वल टू ए टू बी, म्हणजे पहिल्या कंडिशननुसार आपण ए टू बी पर्यंत ग्राफ कंटिन्युअसली काढू शकतोय. हा काढलाय बघा आपण ग्राफ, ए टू बीला आपण काय करू शकतोय ग्राफ काढू शकतोय. सेकंड कंडिशन काय दिलेली बघा, एफ इज डिफरन्शिएबल ऑन ए बी. सेकंड कंडिशन काय होती, एफ कसा डिफरन्शिएबल पाहिजे. याचाच अर्थ काय होतोय, दॅट इज इट हॅज ए टँजंट, म्हणजे त्याला एक टँजंट आहे ॲट एव्हरी पॉईंट ऑफ ए बी, म्हणजे ह्या ए आणि बी ह्या पॉईंटवरती प्रत्येक पॉईंटवरती त्याला काय आहे टँजंट आहे. कन्सिडर द पॉईंट सी, आपण हा पॉईंट सी कन्सिडर करूया ऑन द ग्राफ, या ग्राफवरती सी हा पॉईंट
कन्सिडर करूया. ॲट विच बघा, ॲट विच इज टँजंट आहे ही काढलेली आपण टँजंट ही पॅरलल टू ए बी. या ए बीला काय केली आपण पॅरल अशी टँजंट काढलेली आहे. हा ग्राफ आपण घेतला तर सेम तसंच आहे बघा. आपण ए टू बी या इंटरव्हलमध्ये ग्राफ काढू शकतोय. सी या पॉईंटला टँजंट काढली आणि ही सी जी टँजंट काढली ती ए बीला काय आहे पॅरलल आहे. इथं पण टँजंट जी आपण सी या पॉईंटमधून काढली ती पण ए बीला पॅरलल आहे. आता थर्ड कंडिशन काय दिली ती बघा, एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी म्हणजेच काय, द स्लोप ऑफ द कॉर्ड ए बी बघा, द स्लोप ऑफ कॉर्ड ए बी, ए बीचा स्लोप काय असणार आहे 0 असणार आहे. कारण का, तर ते पॅरल कुणाला आहे एक्स ॲक्सिसला आहे आणि एक्स ॲक्सिसचा स्लोप काय असतो तर 0 असतो. म्हणजेच ए बीचा पण काय झाला स्लोप 0 झाला. कारण काय एक्स ॲक्सिसला ए बी लाईन काय आहे कॉर्ड काय आहे पॅरलल आहे. आणि आपण टँजंट काढले ॲट पॉईंट सीला काढले. म्हणजेच काय बघा, द स्लोप ऑफ द टँजंट, द स्लोप ऑफ द टँजंट ॲट एक्स इज इक्वल टू सी. एक्स इज इक्वल टू हा सी पॉईंट घेतला, एक्स इज इक्वल टू सी ह्या पॉईंटला काय होणार आहे बघा, एफ डॅश सी काय येणार आहे 0 येणार आहे. म्हणजेच काय येणार आहे एफ डॅश सी काय येणार आहे 0 येणार आहे. म्हणजेच काय, द स्लोप ऑफ द एक्स ॲक्सिस, कारण का तर स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस काय आहे 0 आहे. त्यामुळे आपल्याला एफ डॅश सी काय येतोय 0 येतोय. म्हणजे ए बी कॉर्ड ए बी पॅरलल टू एक्स ॲक्सिस आहे आणि एक्स ॲक्सिसला पॅरल असल्यामुळं काय होणार ए बीचे काय होणार आहे स्लोप 0 जाणार आहे. आणि टँजंट सी आपण अशी काढली पॅरल टू ए बीलाच काढले, त्यामुळे टँजंटचा पण स्लोप 0 जाणार आहे. म्हणजेच काय जाणार आहे एफ डॅश सी काय असणार आहे 0 असणार आहे. सेकंड ग्राफमध्ये पण सेम तसंच आपण यूज करू शकतोय. म्हणजेच काय आपल्याला इथं तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तर तिथं एखादा पॉईंट देअर एक्झिस्ट ॲटलिस्ट वन पॉईंट, तिथं एक तर असा पॉईंट असतो कुठं ओपन इंटरव्हल ए बी सच दॅट एफ डॅश सी इज इक्वल टू 0. यालाच आपण रोल्स थेरम असं म्हणतोय. ज्या वेळेला क्वेश्चन येतो व्हेरीफाय द रोल्स थेरम, रोल्स थेरम व्हेरीफाय करा असा ज्या वेळेला क्वेश्चन येईल त्यावेळेला तुम्हाला काय काय चेक करावं लागेल बघा. त्यावेळेला तुम्हाला पहिली कंडिशन असेल गिवन फंक्शन एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस आहे की बघावं लागेल, कंटिन्युअस आहे का ऑन क्लोज इंटरव्हल ए बी. सेकंड कंडिशन चेक करावी लागेल एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरव्हल ए बी. थर्ड कंडिशन एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. या जर 3 कंडिशन सॅटिस्फाईज होत असतील तरच आपण रोल्स थेरम व्हेरीफाय करू शकतोय. आणि मग काय होणार आहे, अशा 3 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर देअर एक्झिस्ट ॲटलिस्ट वन पॉईंट, देन देअर एक्झिस्ट ॲटलिस्ट वन पॉईंट सी बिलॉंग्स टू ओपन इंटरव्हल ए बी सच दॅट एफ डॅश सी इज इक्वल टू 0. मग तिथं काय असणार आहे एक पॉईंट कसा असणार आहे एफ डॅश सी काय असेल तर 0 असेल. यालाच आपण काय म्हणतो रोल्स थेरम म्हणतोय. आपण एक एक्झाम्पल पाहूया. क्वेश्चन असा असेल बघा, व्हेरीफाय रोल्स थेरम फॉर द फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 10 ऑन क्लोज इंटरव्हल 0 to 4. बघा गिव्हन फंक्शन एफ ऑफ एक्स आपल्याला आता इथं काय चेक करावे लागेल, कंटिन्युअस आहे का, डिफरन्शिएबल आहे का, आणि एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी आहे का. बघा एफ ऑफ एक्स इज ए पॉलिनॉमियल फंक्शन, which is continuous on close interval 0 to 4 and it is डिफरन्शिएबल. कंटिन्युअस असेल तर डिफरन्शिएबल पण असतंच, डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल 0-4. म्हणजेच पहिली कंडिशन कोणती सॅटिस्फाय होते, एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल 0-4.
सेकंड कंडिशन सॅटिस्फाय होते, एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल 0-4. आता थर्ड कंडिशन चेक करायची आहे आपल्याला, एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. एफ ऑफ ए म्हणजेच काय, एफ ऑफ 0 इज इक्वल टू, आता जिथं जिथं एक्स आहे तिथं 0 पुट करायचं फंक्शनमध्ये, म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 10मध्ये, म्हणजे 0 स्क्वेअर मायनस 4 इंटू 0 प्लस 10 इज इक्वल टू 0 मायनस 0 प्लस 10 विच इज इक्वल टू 10. एफ ऑफ बी आपण शोधूया. जिथं जिथं एक्स आहे तिथं काय पुट करायचं आहे, आता 4 पुट करायचं आहे, कारण ए आणि बी काय आहे आपला, तर 0 म्हणजे ए आहे, बी म्हणजे 4 आहे, म्हणजे एफ ऑफ बी म्हणजेच एफ ऑफ 4 काय होईल बघा, जिथे जिथं एक्स आहे तिथं 4 पुट करायचं आहे. 4 स्क्वेअर मायनस 4 इंटू 4 प्लस 10 विच इज इक्वल टू 4चा स्क्वेअर 16 मायनस 4 इंटू 4 16 प्लस 10 विच इज इक्वल टू 10. आणि एफ ऑफ एची व्हॅल्यू आणि एफ ऑफ बीची व्हॅल्यू 10च आले. एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. Thus all conditions of Rolle's theorem are satisfies. आपण व्हॅलिडिटी चेक केली. आता कंडिशन सॅटिस्फाय झाल्या म्हणजेच काय असणार आहे, देन देअर एक्झिस्ट at least one point C belongs to AB. म्हणजेच काय, C belongs to आपला AB म्हणजे काय आहे, ओपन इंटरवल 0-4 such that f dash C is equal to 0. आता आपल्याला f dash C 0 घ्यायचं आहे, म्हणजे दिलेलं फंक्शन डिफरन्शिएट केलं पाहिजे. एफ ऑफ एक्स काय आहे आपला, एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 10 आहे. एफ डॅश एक्स काय होईल, डिफरन्शिएट करूया आपण, dy dx ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 10 विच इज इक्वल टू 2x मायनस 4. बघा आपल्याला एफ ऑफ एक्स काय मिळाला बघा, 2x मायनस 4 एफ डॅश एक्स. पण आपल्याला काय दिलं आहे, एफ डॅश सी काढायचा आहे, म्हणजे एक्सच्या ऐवजी सी पुट करायचा, 2 इंटू सी मायनस 4. आणि कंडिशन कोणती सॅटिस्फाय होते, एफ डॅश सी इज इक्वल टू 0. बट एफ डॅश सी इज इक्वल टू 0. देअरफॉर 2c मायनस 4 इज इक्वल टू 0. 2c इज इक्वल टू 4 आणि c इज इक्वल टू 4/2. देअरफॉर c इज इक्वल टू 2. आता c ची व्हॅल्यू मिळाली 2. आता c ची व्हॅल्यू बघा, अल्सो C बिलॉंग्स टू आपल्या इंटरवल कोणता आहे, 0-4, ओपन इंटरवल 0-4 आहे का बघायचं आहे. सी ची व्हॅल्यू 2 बिलॉंग्स टू 0-4 मध्ये आहे, बिलॉंग करते, त्यामुळं रोल्स थेरम इज देअरफॉर रोल्स थेरम इज व्हेरीफाईड. बघा एक्झाम्पल पण खूप सोपी आहे त्याच्यावरची. पहिल्यांदा 3 कंडिशन चेक करायच्या, कंटिन्युअस आहे का, डिफरन्शिएबल आहे का. कंटिन्युअस घेताना क्लोज इंटरवल घ्यायचा, डिफरन्शिएबल घेताना ओपन इंटरवल घ्यायचा. थर्ड कंडिशन एफ ऑफ एची व्हॅल्यू एफ ऑफ बीची व्हॅल्यू इक्वल आहे का बघायची. जर ह्या कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तर तिथं आपल्याला एफ डॅश सी इज इक्वल टू 0 घेऊन आपल्याला सी ची व्हॅल्यू शोधायची आहे. आणि सी ची व्हॅल्यू अशी शोधायची की बिलॉंग्स टू काय असणार आहे, ए बी, जो आपल्याला ओपन इंटरव्ह्यू दिलेला आहे ए बी, त्यामध्ये ती सी ची व्हॅल्यू असली पाहिजे. ओके, थँक्यू.